गांधींनी पायी चालत अनेक आंदोलनं केली. ते देखील 3600 किलोमीटर पायी चालले नाहीत. मात्र महात्मा गांधींच्या दांडी यात्रेतून प्रेरणा घेऊन राहुल गांधी या तरुणानं भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे. ही यात्रा 15 मार्च भिवंडी आणि 16 मार्चला कौसा मुंब्र्यातून निघून कळवा आणि ठाणे शहरातून मुंबईला जाईल. कुठेही सभा होणार नाही. ठिकठिकाणी जनता आणि संस्थांकडून स्वागत स्वीकारलं जाईल आणि मुंबईतही चैतन्यभूमीवर यात्रेच्या समारोपाची सभा होईल. त्या ठिकाणी प्रियंका गांधीही सहभागी होतील, अशी माहिती इंडिया आघाडीचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण आणि खासदार राजन विचारे यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे. ही अराजकीय यात्रा असून यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, ज्यांना लोकशाही वाचवायची आहे ते नागरिक, समविचारी संस्था, संघटना सहभागी होतील. या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्यानं मीडियाला त्याची दखल घ्यावी लागत असल्याची खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान नेहरू यांच्याप्रमाणेच राहुल गांधी थेट लोकांमध्ये घुसून संवाद साधत असल्याचं सांगितलं. भाजपच्या हुकुमशाही विरोधात एकमेव तरुण नेता तिरंगा हातात घेऊन लढत असल्याचं आव्हाड यांनी सांगून सर्व ठाणेकरांनी या यात्रेत सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं. तसंच लोकसभा आचारसंहिता लागली तरी यात्रेला काही फरक पडणार नसून ही जनतेची यात्रा आहे. मुंबईतील सभेवरही आचारसंहितेचा परिणाम होणार नसल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात. मी त्यांच्या बरोबर चाललोय, ते ज्या पद्धतीने म्हाताऱ्या माणसांशी, आजींशी, आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात, त्यांच्याशी चर्चा करतात. एक खुल्या मनाचा दिलदार नेता अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत. सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरिकेड्स तोडून ते कोणामध्येही जातात, कोणालाही भेटतात. तेव्हा नेहरूंची आठवण येते. नेहरूही असेच जायचे, कुठेही घुसायचे. आणि या देशातील आर्थिक परिस्थितीवर, या देशातल्या बेरोजगारीवर, या देशातल्या धर्मविद्वेषाविरुद्ध, या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणे बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी. जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायची, 4 दिन चले गए यार, बाद में बंद कर देगा. 4 दिवस झाल्यावर बोलले, 8 दिन का ये नाटक, 8 दिन के बाद बंद कर देगा. 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. खरं तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे. दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी पायी चालत चालत झालेलं आंदोलन आहे. आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले. समाज, जाती पाती, प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे. जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं विशेष आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचं आयोजन शरदचंद्र पवार पार्टीच्या ठाणे शहरातील कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांनी केलं होतं. यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचं स्मरण करण्यात आलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी विशेष प्रसंगी उपस्थित राहून यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या आदर्शांवर प्रकाश टाकला. याचबरोबर या कार्यक्रमाद्वारे तरुण पिढीला त्यांच्या विचारांचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं, जेणेकरून ते यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गानं चालून समाजाच्या उन्नतीसाठी काम करतील. यशवंतराव चव्हाण यांचं जीवन आणि कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात एक सुवर्ण पानांच्या रूपात गौरवलं जातं. त्यांच्या अथक परिश्रमाचं फळ म्हणून आजचा आधुनिक महाराष्ट्र समृद्धीच्या पायरीवर आहे. त्यांच्या जयंतीच्या या खास दिवशी त्यांच्या योगदानाचं स्मरण करून त्यांच्या आदर्शांचं अनुसरण करण्याचा संकल्पही सर्वांनी यावेळी केला. कित्येक वर्षांपासून कागदावरच असलेल्या ठाण्याच्या बहुचर्चित क्लस्टर योजनेचा शुभारंभ गेल्या वर्षी जून महिन्यात किसननगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता. सिडको ही घरं बांधत असून आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच सिडकोनं किसननगरमध्ये आणखी 3,833 घरं बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सिडको 912 कोटी 54 लाख रुपये खर्च करणार आहे. सनराईज इमारत कोसळून 18 रहिवाशांचा बळी गेल्यानंतर ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित आणि संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा, यासाठी एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेनं तयार केलेत. तब्बल 1500 हेक्टर क्षेत्रावर ही योजना राबवण्यात येत आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रावर राबवण्यात येणारी पुनर्वसन आणि पुनर्विकासाची ही आशिया खंडातील पहिलीच योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येतात त्यातील अत्यंत दाटीवाटीचं क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक 12 मधील नागरी पुनरुत्थान योजना क्रमांक 1 आणि 2चा शुभारंभ 6 जून 2023 रोजी केला होता. या दोन्ही योजनांमध्ये 10,000 घरांचं बांधकाम आणि परिसर विकास सिडको करणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर नूतन सभागृहाचं आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर या नूतन सभागृहाचं उद्घाटन काल ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. सहकार क्षेत्रातील बोरवणकर यांच्या योगदानाचा हा सन्मान असल्याचं सांगून आमदार केळकर यांनी ठाण्यात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र ही सभा असलेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन एकमेव असून भविष्यात उभारण्यात येत असलेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रासाठीही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिवंगत ॲडव्होकेट दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या ठाणे पश्चिमेकडील लोहाराळी येथील पहलाज कुंज इमारतीतील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या
दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर सभागृहाचं उद्घाटन सोमवारी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, उपनिबंधक डॉक्टर अविनाश भागवत, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे तसंच बोरवणकर यांचे पुतणे सुनील बोरवणकर या ज्येष्ठ अधिकारी, मंदाकिनी सेतवडेकर आदींसह हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला अनुसरून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि MCHIच्या वतीनं बेस्ट गृहनिर्माण संस्थेबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य देऊन ठाणे जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती। नुकत्याच पार पडलेल्या MCHI गृहप्रदर्शनात ही स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या स्पर्धेत ठाण्यातील श्रवण AB सोसायटीनं प्रथम क्रमांक, रुस्तमजी अजिनो ABC सोसायटीनं द्वितीय, तर तृतीय क्रमांक शुभारंभ फेज 2 सोसायटीनं पटकावला। तर मोहन हायलँड, स्वस्तिक पाम सोसायटी, फेरीटेल T1, रहेजा गार्डन, दोस्ती ग्रेशिया आदी 7 विजेत्या सोसायट्यांनाही यावेळी गौरवण्यात आलं। यावेळी कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, उपनिबंधक डॉक्टर अविनाश भागवत, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फेडरेशनचे संचालक रघुवीर पोद्दार यांनी केलं। ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम असं सभागृह बांधलं आहे आणि त्याचं कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर असं नामकरण केलं आहे। बोरवणकर हे सहकार क्षेत्रामधले अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं। सहकार क्षेत्रात त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान आहे। मग जिल्हा बँक असेल, कोऑपरेटिव्ह कुठल्याही बँका असतील, हाऊसिंग फेडरेशन हे तर त्यांचं आयुष्याचं मिशन होतं, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी या शहरामध्ये काम केलं आणि यथोचित अशा प्रकारे त्यांचा नाव हाऊसिंग फेडरेशनने देऊन त्यांचा एक सन्मान पण ठेवला आहे आणि त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचं जे योगदान आहे त्याची कदर केलेली आहे। या माध्यमातून हाऊसिंग फेडरेशनने प्रशिक्षण केंद्र पण उभं केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये वाढत्या हाऊसिंग सोसायटीजना, गृहसंकुलातल्या कमिटीजना, तिथल्या प्रतिनिधींना सहकार्य करण्याच्या दृष्टीने आणि त्यांचे प्रश्न आणि समस्या ज्या आहेत त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने एक अद्ययावत अशा प्रकारचं फेडरेशन आणि त्याचं काम त्यांनी सुरू ठेवलेलं आहे।